घेत घेत मग आपण थोडे छोटे छोटे केमिकल रिएक्शन्स करूया. छोटे छोटे केमिकल रिएक्शन्स करून झाले की आपण मोठ्या रिएक्शन्स कडे जाऊया. मोठे मोठे रिएक्शन्स होत आले की मग आपण केमिकल इक्वेशन्स कसे बॅलन्स करायचे ते बॅलन्सिंग ऑफ इक्वेशन्स बघूया. तर या पद्धतीने पुढे जायला पाहिजे. आता मी लगेच केमिकल रिएक्शन्सला नेलं आणि मोठं इक्वेशन घेतलं आणि स्टार्ट केलं तर तुम्हाला काही कळणारच नाही. तुम्ही म्हणणार अरे इथं कुठं अडकून बसलो. बरोबर. तर हे व्हायला नको आहे, म्हणून ह्या बेसिक गोष्टी शिकायला पाहिजे. तर चला विल स्टार्ट. मी नेतो आता तुम्हाला आजच्या लेक्चरकडे. बघा काय बघायचं आहे आपल्याला. सो नाव हियर यस इन केमिकल रिएक्शन्स सी दॅट मला बघा केमिकल रिएक्शन हा पॉइंट आज कव्हर करायचा होता. तर हे केमिकल रिएक्शनला जायच्या आधी मला बेसिक्स लागणार आहेत. ते आधी बेसिक्स समजून घेऊया. बरोबर. बेसिक्स रिक्वायर्ड बिफोर एनी केमिकल रिएक्शन. बिफोर एनी केमिकल रिएक्शन. तर काय बेसिक लागणार आहे मला कुठलाही केमिकल रिएक्शन बघायच्या आधी किंवा करायच्या आधी. बघा हे बेसिक आपण समजून घेऊया. तुम्हाला काही गोष्टी आठवतात का? बघा मी तुम्हाला सांगितले होते इलेमेंट्स आपल्याला जर क्लासिफाय करायचे असतील. इलेमेंट्स किती इलेमेंट्स आहेत रे? नंबर ऑफ इलेमेंट्स किती इलेमेंट्स आहेत माहिती आहे का? बघूया पाठीमागचं कुणाला किती आठवतं. हाऊ मेनी नंबर ऑफ इलेमेंट्स? बरोबर आहे श्रद्धा. आपण हे इलेमेंट्स बघितलेले होते टोटल 118 पिरियडिक टेबल मध्ये. बरोबर. सो देयर आर टोटल 118 elements. We know that in periodic table. 118 elements periodic table मध्ये आपण बघितलेले होते. आणि ह्या इलेमेंटचं क्लासिफिकेशन कसं केलेलं होतं बघा. या इलेमेंटचं क्लासिफिकेशन 3 वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये या इलेमेंटचं क्लासिफिकेशन होतं. पहिला जो होता त्याला आपण म्हणतोय मेटल्स. दुसरा जो आहे याला आपण म्हणूया मेटॅलॉइड्स. आणि त्याच्यानंतर आहे हे नॉन मेटल. बरोबर. नॉन मेटल्स. तर 118 एलिमेंट्स हे 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारामध्ये विभागले गेलेत. मेटल्स असतील, मेटॅलॉइड्स असतील किंवा नॉन मेटल्स असतील. मेटल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे मराठी सेमी इंग्लिश वाले दोघांना मी सांगतो. मेटल्स म्हणजे धातू. नॉन मेटल्स हे काय असतील याला आपण म्हणतो. आणि मेटॅलॉइड्स म्हणजे हे असतील तुमचे उपधातू. बरोबर. उपधातू. तर या मेटॅलॉइड्स मध्ये काय असतो? मेटॅलॉइड्स मध्ये मेटल्सचे आणि नॉन मेटल्सचे दोन्हीचे गुणधर्म याच्यामध्ये सापडतात. बरोबर. हा थोडा मेटल सारखा वागतो आणि हा थोडा नॉन मेटल सारखा वागतो. आणि मेटल आणि नॉन मेटल हे दोन्ही परस्पर विरोधी आहेत. मेटल आणि नॉन मेटल हे दोन्ही परस्पर विरोधी आहेत. तर मेटॅलॉइड्स हा थोडा मेटल सारखा वागतो आणि थोडा नॉन मेटल सारखा वागतो. त्यामुळे याला आपण उपधातू असं म्हणतो. शिवाय मी तुम्हाला अजून एक सांगितलं होतं की मेटल्स वरती जो चार्ज असणार आहे हा ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज असेल. मेटल्स वरती जो चार्ज असणार आहे हा पॉझिटिव्ह चार्जच असणार आहे. तर नॉन मेटल वरती जो चार्ज असणार आहे हा निगेटिव्ह चार्ज असणार आहे. नॉन मेटल वरती हा निगेटिव्ह चार्ज असणार आहे. बरोबर. तर हा चांगला वागतोय तर हा वाईट वागतोय. प्लस आणि मायनस असा चार्ज आहे तो. तर मेटॅलॉइड्स हा थोडा याच्यासारखा वागतोय. म्हणजे याच्यावरती हे दोन्ही चार्ज असणार आहेत प्लस आणि मायनस. तर ह्या गोष्टी आपण आधी बघितलेल्या होत्या. बरोबर. इलेमेंट्स 118 त्याचे 3 प्रकार 3 याच्यामध्ये मोडतात. ते मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. मेटल्स मध्ये पॉझिटिव्ह चार्ज, नॉन मेटल्स वरती निगेटिव्ह चार्ज आणि मेटॅलॉइड्स वरती प्लस मायनस चार्ज असेल. इथपर्यंत कळलं? पटकन येस और नो मध्ये मला रिप्लाय द्या, मी पुढे नेतो. बरोबर. तर हा एक बेसिक होता. हे आपल्याला आधी झालेलं होतं. बरोबर. ठीक आहे. सगळ्यांना कळलंय. तर आता बघा केमिकल रिएक्शन कुठे आणि कसं होतं.
केमिकल रिएक्शन कुठे आणि कसं होतंय केमिकल रिएक्शन्स. समजा मी असं घेतला, इथे बघा मी म्हणतो मेटल अँड नॉन मेटल, मेटल अँड नॉन मेटल, मी हे दोन्ही घेतलो. तर मला सांगा मेटलवरचा चार्ज आहे पॉझिटिव्ह, हे माहिती आहे तुम्हाला, मेटलवरचा चार्ज आहे पॉझिटिव्ह आणि नॉन मेटलवरचा चार्ज आहे निगेटिव्ह. नॉन मेटलवरचा चार्ज आहे निगेटिव्ह. तर ज्यावेळी प्लस आणि मायनस हे एकत्र येतात त्यावेळेस रिॲक्शन होणार आहे, त्यावेळेस रिॲक्शन होणार आहे. तर मी इज इक्वल टू रिॲक्शन लिहिला. समजा मी असं घेतला एक नॉन मेटल, बघा मी काय म्हणतो, एक नॉन मेटल घेतला, नॉन अँड मी दुसरा पण घेतो नॉन मेटल, नॉन मेटल अँड नॉन मेटल, दोन अधातूच घेतले, दोन अधातू. तर नॉन मेटल वरचा चार्ज आहे मायनस, इथं पण नॉन मेटल आहे, याच्यावरचा पण चार्ज आहे मायनस. ज्यावेळी दोन मायनस एकत्र येणार त्यावेळी सुद्धा मित्रांनो रिॲक्शन होणार आहे. कधी रिॲक्शन होणार कधी रिॲक्शन होणार नाही मी हे सांगतोय, बरोबर. तर ज्यावेळी प्लस आणि मायनस असेल, एक मेटल एक नॉन मेटल रिॲक्शन होणार. ज्यावेळी दोन्ही मायनस असतील दोन्ही नॉन मेटल असेल त्यावेळी पण रिॲक्शन होणार. पण समजा मी असं घेतला मेटल अँड मेटल, मेटल अँड मेटल, दोन धातूच घेतले मी, दोन धातू. तर याच्यावरती पण पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती पण पॉझिटिव्ह चार्ज, दोन्हीवरती पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे. तर इथं रिॲक्शन होत नाही, लक्षात ठेवा. असं असेल तर नो रिॲक्शन, कुठलीच रिॲक्शन बनणार नाही. दोन मेटल जेव्हा एकत्र आणला तर कुठली रिॲक्शन होणार नाही, बरोबर. जर दोन मेटल मी एकत्र आणले तर इथं मात्र रिॲक्शन होणार नाही, दोन्ही मेटल प्लस मेटल असं मी घेतला तर. चला मी अजून पुढे नेतो. समजा मी असं केला, इथं होता मेटल, मेटल एक मी मेटल घेतो अँड नोबेल गॅस, मेटल अँड नोबेल गॅस. नोबेल गॅस कुठला आहे? हिना, नीना और करीना का एक्सरे रंगीन, बरोबर. शेवटचा पिरियोडिक टेबल मधला शेवटचा कॉलम, ते सगळे नोबेल गॅसचे आहेत, बरोबर. ज्याला आपण झिरो ग्रुप म्हणतो ना, ज्याला आपण झिरो ग्रुप म्हणतो, बरोबर. ग्रुप नंबर 18, अगदी बरोबर आहे सायली. तर ज्यावेळी मेटल आणि नोबेल गॅस हे एकत्र येणार आहेत तर इथं काय असणार आहे बघा, मेटलवरचा चार्ज काय पॉझिटिव्ह चार्ज आणि नोबेल गॅसला आपण झिरो ग्रुप म्हणतो ना, झिरो ग्रुप, झिरो ग्रुप. तर ज्यावेळी मेटल आणि नोबेल गॅस एकत्र येणार त्यावेळी सुद्धा रिॲक्शन होणार नाही, नो रिॲक्शन, नो रिॲक्शन. आणि शेवटी लास्टला समजा मी असं घेतला नॉन मेटल, नॉन मेटल अँड नोबेल गॅस, बरोबर. नॉन मेटल अँड नोबेल गॅस. तर इथं नॉन मेटल वरचा चार्ज मायनस, नोबेल गॅस म्हणजे झिरो ग्रुप, हे दोन्ही जर एकत्र आले तर इथं सुद्धा नो रिॲक्शन, नो रिॲक्शन. कळतंय? म्हणजे रिॲक्शन फक्त कुठे होते, एक तरी मेटल आणि नॉन मेटल पाहिजे तिथंच रिॲक्शन होणार. एक प्लस आणि मायनस किंवा दोन्ही मायनस. येते लक्षात रिॲक्शन कुठे होणार आहे, मला हे पुढे लागणार आहे, हे आपल्याला पुढे लागणार आहे. कळलं इथपर्यंत? सगळ्यांना कळलं असेल? यस, कळालेलं आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या याचा, पटकन पटकन स्क्रीनशॉट मारून घ्या. चला 5 4 3 2 1 0, राईट. झाला स्क्रीनशॉट मारून, ओके. तर हा एक थोडासा बेसिक मी तुम्हाला सांगितला की रिॲक्शन कुठे होणार आहे आणि रिॲक्शन कुठे होणार नाहीये, त्यासाठी या गोष्टी आपल्याला लागतील. आता मी तुम्हाला पुढच्या पॉइंटला नेतो, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंटला नेतो, सेकंड पॉइंट पुढे. तर हा केमिकल रिॲक्शन नक्की काय आहे, बरोबर. केमिकल रिॲक्शन नक्की काय आहे त्याच्याकडे मी तुम्हाला नेतो. तर बघा, तर इथं आपण आता थोडीशी डेफिनेशन करूया. केमिकल
केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन काय आहे हा केमिकल रिएक्शन काय आहे बरोबर. तर आधी मी डेफिनेशन देतो आणि मग आपण समजून घेऊया. बघा केमिकल रिएक्शन काय आहे. इट इज ए प्रोसेस. बघा ही एक कसली प्रोसेस आहे. इट इज ए प्रोसेस ज्याच्यामध्ये इन विच वन or more substances formed new substance. मी काय म्हणले बघा. इट इज ए प्रोसेस इन विच वन or more substances formed new substance. आता याला आपण थोडंसं समजून घेऊया बरोबर. याला आपण थोडंसं समजून घेऊया काय आहे. तर ही कशी प्रोसेस आहे बघा. ही असली प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये एक किंवा जास्त बरोबर वन or more एक किंवा जास्त सबस्टन्सेस नवीन सबस्टन्स तयार करतात. आता एक एक्झाम्पल हे कसं रे बाबा. हे कसं असं होणार आहे. नवीन सबस्टन्स तयार करणार हे कसं काय पॉसिबल आहे. तर याला आपण कशा पद्धतीने घेऊया बघा. मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. जसं की आपलं हे फाउंडेशन बॅच आहे. यातल्या कुठल्याही गोष्टी आपल्याला एक्झामला लिहायच्या नाहीयेत. हे बेसिक समजून घेण्यासाठी आहे. सगळ्या एक्झामसाठी जे आहे सिलेबसला हे मी तुम्हाला सिलेबस चालू झाल्यावर त्या पद्धतीने लिहून देणार आहे. हे आता समजून घेण्यासाठी आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. हे तुमच्या नोटबुक मध्ये लिहिला तरी पण चालतंय. काही प्रॉब्लेम नाही. बघा समजा मी असं घेतलं बेसन घेतला बरोबर. कांदा चवीपुरतं मीठ. बघा मी काय म्हणतोय. आता मग तुम्ही म्हणणार सर एकदम रेसिपीकडे कुठे चाललाय. समजून घ्यायचंय आपल्याला. त्यासाठी मी एक्झाम्पल देतो. थोडं बेसन कांदा चिरलेला चवीपुरतं मीठ बरोबर. त्याच्यानंतर अजून तुम्हाला काही पाहिजे असेल तर चला याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करूया बरोबर. थोडंसं पाणी मिक्स करूया. श्रुती हसते. येस सर. समजण्यासाठी श्रुती सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत बरोबर ना. आपल्याला समजण्यासाठी अशाच गोष्टी घ्यायला पाहिजेत तर आपल्याला त्या गोष्टी कळणार आहेत. तर काय झालं बरोबर सायली. येस. तर थोडं बेसन कांदा मीठ आणि पाणी मी घेतलं आणि ह्या सगळ्याचं मिश्रण केलं. हे सगळं कालवलं बरोबर. हे सगळं मी कालवलं आणि नंतर याला मी तेलामध्ये सोडलो. काय मिळणार आहे रे. काय मिळणार आहे. बेसन कांदा मीठ पाणी सगळं तेलामध्ये एकत्र केलं आणि मी याला तेलामध्ये सोडलो. काय मिळणार. अरे वा रचित. भाजी काय भजी. राईट भजी. आता इथं तयार झाला भजी बरोबर आहे. इथं तयार झाला तुमचा भजी. मला तुम्हाला सांगायचं काय तर बघा अशा काही मध्ये प्रोसेस आहे. इथं इज इक्वल टू म्हणलंय म्हणजे इथं मध्ये अशी काही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त सबस्टन्सेस बरोबर. एक किंवा एकापेक्षा जास्त म्हणजे इथं काही जरी जास्त बरेचसे सबस्टन्स असतील. एक असू दे किंवा 4 5 10 असू देत काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यापासून एक नवीन सबस्टन्स तयार होतो बरोबर. त्याला मी म्हणणार आहे केमिकल रिएक्शन झालं. आता थोडासा आपण केमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये येऊया. हे तुम्हाला समजण्यासाठी बरोबर. त्याच्यासाठी एक्झाम्पल दिला पण हा काही परफेक्ट एक्झाम्पल नाहीये. आता मी थोडंसं केमिस्ट्रीमध्ये येतो. बघा केमिस्ट्रीमध्ये मी आलो आणि केमिस्ट्रीमध्ये समजा मी एक असा एक्झाम्पल घेतला केमिस्ट्रीमध्ये की इथं मग हे तुम्हाला या बाजूला अशी काही सबस्टन्सेस आणि दुसऱ्या बाजूला जी काही फॉर्म होणार आहे तो मटेरियल मी तुम्हाला सांगितला. तो मटेरियल घ्या. तर त्यासाठी आपण चला एक्झाम्पल घेऊया H2O चा. ठीक आहे. समजा मी एक्झाम्पल घेतला H2O चा. म्हणजे बघा इथं मी असं घेतलो हायड्रोजन प्लस
ऑक्सिजन, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन ज्यावेळी हे दोन्ही एकत्र येणार आहेत, म्हणजे आता बघा हायड्रोजन आणि ऑक्सिजन ज्यावेळी हे दोन्ही एकत्र येणार आहेत, तर आपल्याला माहिती आहे वॉटर तयार होणार आहे. आपल्याला माहिती आहे ज्यावेळी हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे एकत्र येणार त्यावेळेस फॉर्मेशन ऑफ वॉटर, पाणी तयार होणार आहे. तर इथं एक दोन गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत, बरोबर. हायड्रोजन ऑक्सिजन एकत्र आल्यानंतर पाणी तयार होणार, वॉटर तयार होणार, तुम्ही म्हणताय सर अगदी बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये अजून शिकण्यासारखं खूप आहे. शिकण्यासारखं काय आहे तर बघा, हा जो हायड्रोजन आहे हा आहे इलेमेंट, याला मी म्हणतो ई. ऑक्सिजन आहे हा पण आहे इलेमेंट, याला पण मी म्हणतो ई. आणि वॉटर काय आहे रे, मला कोण सांगेल का वॉटर काय आहे? वॉटर हा काय आहे मला कोण सांगेल? बघूया कुणाचा आन्सर येणार आहे पटकन. वॉटर हा काय आहे? जर मी हायड्रोजनला एलिमेंट म्हणला, ऑक्सिजनला एलिमेंट म्हणला, तर वॉटर हा काय असेल? बरोबर आहे सायली, अगदी बरोबर आहे. वॉटर हा आहे तुमचा कंपाऊंड, बरोबर. वॉटर हा आहे तुमचा कंपाऊंड. तर वरच्या एक्झाम्पल मध्ये पण काय झाला, बेसन, कांदा, मीठ, पाणी. पाणी इथं ऍक्च्युली कंपाऊंडच आहे, पण हे तुम्हाला मी एक्झाम्पल साठी दिलं होतं, बरोबर. हे एक्झाम्पल साठी दिला होता. तर इथं खाली मी एक्झॅक्ट घेतलाय की हायड्रोजन प्लस ऑक्सिजन हे दोन एलिमेंट एकत्र आले तर मला इथं कंपाऊंड बरोबर तर भेटतो. आणि हा कंपाऊंड आता आपल्या समोर आहे वॉटर. आता बघा इथं अजून एक गोष्ट आपल्याला शिकायला पाहिजे की काय, जर दोन सेम इलेमेंट एकत्र आले, दोन सेम एलिमेंट किंवा असं म्हणा टू सेम ऍटम्स, दोन सेम ऍटम एकत्र आले तर काय फॉर्म होणार आहे? आणि दोन डिफरंट ऍटम्स एकत्र आले तर काय फॉर्म होणार आहे? दोन डिफरंट ऍटम्स. दोन एकसारखे ऍटम ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळेस काय फॉर्म होतो, आणि दोन वेगळे ऍटम्स एकत्र येतात त्यावेळी काय फॉर्म होतो? तर ज्यावेळी दोन वेगळे वेगळे ऍटम्स एकत्र येतात त्यावेळी याला आपण म्हणतो कंपाऊंड, बरोबर. ज्यावेळी दोन वेगळे वेगळे ऍटम्स एकत्र येतात त्याला आपण म्हणतो कंपाऊंड. आणि ज्यावेळी दोन सेम एकसारखे ऍटम एकत्र येतात त्यावेळी आपण याला म्हणतो मॉलिक्यूल, बरोबर. हा आहे तुमचा मॉलिक्यूल. आता बघा ह्याच गोष्टी इथे जर मी घेतल्या तर इथं हायड्रोजन आहे, हायड्रोजन. आणि समजा हे हायड्रोजनचे मी दोन ऍटम्स घेतले, हायड्रोजनचे दोन ऍटम्स घेतले H2, हायड्रोजनचे मी दोन ऍटम्स घेतले, तर हा मॉलिक्यूल झाला ना, कारण सेम ऍटम्स आहेत, टू सेम ऍटम्स, एक मॉलिक्यूल झाला. पण ह्या एका H2 बरोबर एक दुसऱ्याच टाईपचा एलिमेंट जोडला, बरोबर, म्हणजे डिफरंट ऍटम जोडला याच्यामध्ये, तर काय होणार आहे? तर वॉटर फॉर्म होणार आहे ना. तर वॉटर फॉर्म होणार आहे म्हणजे H2O. हा झाला तुमचा कंपाऊंड. येतं लक्षात? हा झाला आपला कंपाऊंड, कारण इथे दोन वेगळे वेगळे ऍटम जोडलेले आहेत. हा झाला आपला कंपाऊंड. मग आता ह्या एक्झाम्पल मध्ये ऑक्सिजन, हायड्रोजन इज इक्वल टू वॉटर म्हणलाय. याच्यामध्ये काही रिएक्टंट्स आहेत आणि काही प्रोडक्ट्स आहेत. बघा मी काय म्हणतोय, केमिकल रिएक्शन शिकण्यासाठी मला याच्यातल्या काही गोष्टी आहेत, टर्म्स आहेत, त्या टर्म्स मला शिकल्या पाहिजेत, बरोबर. तर काय आहे, तर ह्या एक्झाम्पल मध्ये बघा, हे जे एक्झाम्पल आपण आता घेतलं होतं हे एक्झाम्पल असा होता ना, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू वॉटर. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू वॉटर हा टर्म होता. ह्या टर्म मध्ये लेफ्ट साइडला ज्या गोष्टी असतात, बरोबर, लेफ्ट साइडला डाव्या बाजूला ज्या गोष्टी असतात ह्या सगळ्या आहेत रिएक्टंट्स. याला म्हणायचं रिएक्टंट्स, बरोबर आहे सायली. आणि राईट साइडला जी गोष्ट आपल्याला मिळते
याला आपण म्हणतो प्रोडक्ट. याला आपण म्हणतो प्रोडक्ट. तर इकडे लेफ्ट साइडला रिएक्टंट आहे आणि राईट साइडला प्रोडक्ट आहे. मग रिएक्टंट्स काय आणि प्रोडक्ट्स काय? बरोबर, रिएक्टंट्स काय आणि प्रोडक्ट्स काय? तर इथं सुद्धा या वरच्या एक्झाम्पल मध्ये हे जे आपल्याला दिसतो ना, बेसन, कांदा, पीठ आणि तेल, हे सगळे तुमचे आहेत रिएक्टंट्स म्हणजे आर. आणि ह्याचा आपल्याला मिळाला इकडे काय, भजी म्हटलं आपण, हा आहे तुमचा प्रोडक्ट पी. तर या काही बऱ्याचशा रिएक्टंट पासून आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे. तर इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे रिएक्टंट आहे, तर वॉटर हे तुमचं प्रोडक्ट आहे. मग ह्या रिएक्टंटची डेफिनेशन कशी होणार? बघा मी काय म्हणतो, रिएक्टंट याची डेफिनेशन काय, रिएक्टंट म्हणजे काय? तर मी इथं लिहून देतो रिएक्टंट काय असतो. बघा, रिएक्टंट who take reactant who take part in chemical reaction, who take part in chemical reaction. हे काय आहे? हे केमिकल रिएक्शन मध्ये सहभागी होणारा घटक आहे. रिएक्टंट्स हे जे आहे हे केमिकल रिएक्शन्स मध्ये सहभागी होणारा घटक आहे, रिएक्टंट. who take part in chemical reaction, तो झाला रिएक्टंट. आणि प्रोडक्ट काय आहे इकडच्या बाजूला जो आहे तो बघा, प्रोडक्ट. हे काय असणार आहे? प्रोडक्ट असणार आहे the substance which are newly formed, नवीन तयार झालेला हा सबस्टन्स आहे. बरोबर, तर प्रोडक्ट हा नवीन तयार झालेला सबस्टन्स आहे, वॉटर जो आहे तो. आणि इकडे रिएक्टंट म्हणजे असे काही घटक आहेत जे याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेत. बरोबर, ह्या केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट झाले. तर हे जे काही 5-6 जण एकत्र येणार आहेत आणि नवीन पदार्थ बनवणार आहे, जे सगळे एकत्र येणार ते रिएक्टंट. बरोबर, आणि त्याच्याहून जे काही बनणार आहे त्याला आपण म्हणले प्रोडक्ट. तर हे रिएक्टंट आणि प्रोडक्ट सगळ्या केमिकल इक्वेशन्स मध्ये असतील, सगळ्या. ऍट ईच अँड एव्हरी केमिकल इक्वेशन रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर ऑलवेज प्रेझेंट. लक्षात ठेवा, सगळीकडे हे रिएक्टंट आणि प्रोडक्ट प्रेझेंट असतीलच, ते असणारच. आता हे केमिकल रिएक्शन आपल्या एव्हरीडे लाईफ मध्ये दिसतो का? तर नक्की असतो. बघा मी पुढे काय म्हणतो, केमिकल रिएक्शन हॅपन्स इन आवर डेली लाईफ. डेली लाईफ मध्ये हे कुठं होतं? तर आपण इथे म्हणूया केमिकल रिएक्शन्स happens in our daily life. दररोजच्या डेली लाईफ मध्ये केमिकल रिएक्शन होतोय का? तर नक्कीच होतोय. कुठे कुठे होतोय ते मी तुम्हाला एक काही एक्झाम्पल देतो आधी सुरुवातीला. तर पहिला जो आहे ज्याला मी म्हणतो डायजेशन ऑफ फूड. आपण जे अन्न पचवतो, जेवल्यानंतर आपण जे अन्न पचवतो ते केमिकल रिएक्शन मुळेच होतंय. लक्षात ठेवा, जेवल्यानंतर आपण जे अन्न पचवतो ते केमिकल रिएक्शन मुळेच होत आहे. तसाच दुसरा रेस्पिरेशन म्हणजे काय? श्वासोश्वास. बरोबर, श्वास घेणे सोडणे. पहिल्यापासून लिहून घेऊ शकताय तुम्ही. श्वासोश्वास, श्वास घेणे आणि सोडणे. आपण काय करतो? ऑक्सिजन इन करतो आणि कार्बन डायऑक्साइड सोडतो. बघा बरं, ऑक्सिजन घ्यायलाय आणि कार्बन सोडायलाय, म्हणजे इथं पण केमिकल रिएक्शन व्हायलंय, ज्याला आपण म्हणलं रेस्पिरेशन. तर जिथं तुम्ही ऑक्सिजन घेता, कार्बन सोडता, म्हणजे इथं पण केमिकल रिएक्शनच व्हायलंय. हे झालं दुसरं एक्झाम्पल. मी अजून काही तुम्हाला एक्झाम्पल सांगू शकतो. तिसरा इथं मी म्हणलं, समजा रस्टिंग ऑफ आयर्न, गंज लागतो ना, लोखंडावरती गंज चढतो. तर जसा लोखंडावरती गंज चढतो तर तो जो गंज आहे तो पण केमिकल रिएक्शन मुळे झालेला आहे. ज्यावेळी केमिकल रिएक्शन होते
ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट आयर्न बरोबर येतो त्याच वेळी गंज पडायला चढायला चालू होते, लक्षात ठेवा. तर हे रस्टिंग ऑफ आयर्न सुद्धा केमिकल रिएक्शनमुळे होतो. बऱ्याचशा लोखंडाला तुम्ही गंज चढलेलं बघताय, पत्रा गंजलेला बघतोय आपण, तर हे गंज जे आहे हे केमिकल रिएक्शनमुळेच होतो. बरोबर. आणि एक एक्झाम्पल पाहिजे असेल तर देतो लिहून, जागा येते खाली. तर याला आपण म्हणूया फॉर्मेशन ऑफ कर्ड, दही. बरोबर. दही आपण जी बनवतो ना, तर फॉर्मेशन ऑफ कर्ड, दही आपण बनवतो. आपण काय करतो, संध्याकाळी दूध सगळं दुधाला विरजण लावतो, सकाळी दही झालेली असते. तर इथे सुद्धा केमिकल रिएक्शन होते फॉर्मेशन ऑफ कर्ड मध्ये. तर अशा खूप साऱ्या एक्झाम्पल्स डे टू डे रुटीन लाईफ मध्ये आपल्याला होताना दिसतात, जिथे सगळीकडे केमिकल रिएक्शन्स होत आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. केमिकल रिएक्शन आपल्या अवतीभोवती पण होणार आहे आणि या केमिकल रिएक्शन्समुळेच इथं आपल्याला रिएक्टंट्स, प्रोडक्ट्स हे सगळे बघायला मिळतात. मग तिथं जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे पॉझिटिव्ह चार्ज काय, निगेटिव्ह चार्ज काय, तर प्लस मायनस एकत्र आलं की रिएक्शन होणार आहे, मायनस मायनस एकत्र आलं की रिएक्शन होणार आहे. पण दोन्ही प्लस एकत्र असतील की रिएक्शन होणार नाही. प्लस आणि झिरो गॅस ग्रुप असतील तर रिएक्शन होणार नाही. मायनस आणि झिरो ग्रुप गॅस असेल तर रिएक्शन होणार नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत कुठलीही केमिकल रिएक्शन्स करायच्या आधी. बरोबर. कुठल्याही केमिकल रिएक्शन्स कडे जर तुम्ही जाणार असाल तर त्या केमिकल रिएक्शन्सला जायच्या आधी ह्या इतक्या अगदी बेसिक म्हणजे 6th किंवा 7th स्टँडर्डच्या ह्या गोष्टी असतील, ह्या गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत, तितक्याच इम्पॉर्टंट. आता मी तुम्हाला थोडंसं याच्या पुढे नेतो. बरोबर. हे इथपर्यंत झालं. आता मी तुम्हाला याच्या थोडंसं पुढे नेतो. हा एक पार्ट झाला. इथपर्यंत सगळ्यांना कळालंय का? मला आन्सर करा पटकन. इथपर्यंत सगळ्यांना कळालंय का? आणि याचा स्क्रीनशॉट पण मारून घ्या. या स्क्रीनशॉट मारून घ्या सेकंड पेजचा. मगाशी पहिल्या पेजचा स्क्रीनशॉट घेतला होता, आता सेकंड पेजचा स्क्रीनशॉट घ्या. 5 4 3 2 1 0. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल. आता मला वाटतं एक 2-3 मिनिटांमध्ये आपला टाइम आउट होणार आहे, पण त्याच्यानंतर परत जॉईन करायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये आपला टाइम आउट होतो या सेशनचा. 40 मिनिटं पूर्ण होतात. त्याच्यानंतर परत जॉईन करायचं. लेक्चर चालू राहणार आहे परत पुढे थोडा वेळ, कारण आज थोडासा पॉइंट मला संपवायचा आहे केमिकल रिएक्शनचा. तर याच्यानंतर आता मी तुम्हाला थोडंसं पुढच्या पेजवरती जाऊया आपण, नेक्स्ट पेजवरती. इथं मला काही एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. अगदी थोडे सुरुवातीचे बेसिक एक्झाम्पल्स घेऊया आपण. तर त्या बेसिक एक्झाम्पल्स मध्ये बघा मी काय काय घेतो. पहिला एक्झाम्पल मी घेतोय. फर्स्ट, केमिकल रिएक्शन्स कसे असणार आहेत. पहिला जे आता आपण बघितलं मगाशीच, काय, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन याची केमिकल रिएक्शन आपण अशी एरोनी दाखवतो. केमिकल रिएक्शन जी होणार आहे त्याला आपण एरोनी दाखवतो. सो हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इट फॉर्म्स वॉटर. ठीक आहे, हे पाणी तयार होतं म्हणतो. दुसरा एक्झाम्पल मी घेतो. हे कसं येणार आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, जरा पेशन्स ठेवा. दुसरा, समजा मी घेतला सोडियम प्लस क्लोरीन. सोडियम प्लस क्लोरीन. परत एरो दाखवला, रिएक्शन होते आणि मला इथं मिळतोय सोडियम क्लोराइड. मला इथं मिळतोय सोडियम क्लोराइड. त्याच्यानंतर मी अजून एक एक्झाम्पल घेतो. तिसरा, मी अजून इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं नाही, मी वर्ड मध्ये लिहायला लागलोय. बरोबर, त्यामुळे समजायला सोपं जाईल. नंतर मी इक्वेशन फॉर्म मध्ये घेतो. तिसरा, समजा मी घेतला आयर्न आणि आयर्नच्या बरोबर जोडीने मी घेतला, ठीक आहे, सगळ्यांना आवाज येतोय. टाइम आउट झाल्यानंतर मी परत चालू करतोय. तर बघा मी तुम्हाला काही एक्झाम्पल देत होतो. ठीक आहे, मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगत होतो, त्या एक्झाम्पल कडे नेतोय. तर इथं तुम्ही बघितला की समजा मी घेतलं हायड्रोजन आणि ऑक्सिजन, ह्या दोन इलेमेंट्समुळे वॉटर फॉर्म होणार आहे, कंपाऊंड झाला वॉटर. परत सोडियम हा एलिमेंट आहे, त्याच्याबरोबर क्लोरीन मी घेतला, सोडियम प्लस क्लोरीन, मला सोडियम क्लोराइड मिळेल, हा कंपाऊंड झाला.
परत आयर्न आणि सल्फ्युरिक ऍसिड मी घेतला तर इथं काय होतं, आयर्न आणि सल्फ्युरिक ऍसिड एकत्र घेतला तर आयर्न सल्फेट प्लस हायड्रोजन असं मिळतो. हे असंच का मिळतो हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण ह्या गोष्टी आधी मी तुम्हाला समजवणार आहे हे काय आहेत, मग आपण पुढे जायचं. तर बघा इथं काय झाला, हायड्रोजन हा आहे तुमचा इलेमेंट, बरोबर, ऑक्सिजन हा आहे तुमचा इलेमेंट, दोन इलेमेंट एकत्र आले, याच्याने एक कंपाऊंड तयार झाला जो आहे वॉटर. त्यानंतर बघा सोडियम हा पण इलेमेंट आहे, क्लोरीन हा पण इलेमेंट आहे, दोन्ही इलेमेंट एकत्र आले, रिएक्शन झाला, हा कंपाऊंड तयार झाला सोडियम क्लोराइड. त्याच्यानंतर आयर्न हा इलेमेंट आहे, सल्फ्युरिक ऍसिड हा इलेमेंट मी घेतला, या दोन्हीने माझा परत इथे कंपाऊंड तयार झाला आयर्न सल्फेट, बरोबर. तर असे दोन दोन इलेमेंट्स एकत्र येऊन मला हे काहीतरी कंपाऊंड भेटायला लागलेत, असे मला कंपाऊंड भेटायला लागलेत. तर हे सगळे कंपाऊंड तयार होतात कसं नक्की, हायड्रोजन आणि वॉटरनी H2O कसं काय फॉर्म होतो, सोडियम आणि क्लोरीननी सोडियम क्लोराइड कसं काय फॉर्म होतो, आयर्न आणि सल्फ्युरिक ऍसिडनी हे आयर्न सल्फेट आणि हायड्रोजनच कसं काय मिळतं, ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. कळलं मित्रांनो काय समजून घ्यायचं आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. आणि हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला काय सांगतोय बघा, हे समजून घेण्यासाठी जर इथं सोडियम आणि क्लोरीनचं तुम्ही एक्झाम्पल घेतला, बघा तो वरचा जो 2 नंबरचा एक्झाम्पल आहे, वरचा 2 नंबरचा तो जर मी घेतला की इथं बघा माझ्याकडे काय काय होतं, सोडियम होता, या सोडियम मध्ये मी काय ऍड केलं होतं, क्लोरीन ऍड केलं होतं, या सोडियम मध्ये मी क्लोरीन ऍड केलं होतं आणि मला इथं मिळालेला होता सोडियम क्लोराइड. मी तुम्हाला काय समजून घ्या म्हणतोय ते बघा जरा, पहिला काय समजून घ्या म्हणतोय, आधी प्रश्न तुम्हाला कळू दे व्यवस्थित मी विचारलेला. आता हे सोडियम म्हणजे आहे तुमचा Na, बरोबर, सोडियम म्हणजे आहे Na. क्लोरीन ज्यावेळी मी इथं Cl2 घेतोय, क्लोरीन मी ज्यावेळी Cl2 घेतोय त्यावेळी मला इथं NaCl भेटतोय, त्यावेळी मला इथे NaCl भेटतोय. मग हे NaCl2 असं नाही आहे, NaCl आहे. मग हे NaClच कसं, ह्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे, हे आन्सर्स आपल्याला पाहिजे आहेत. आणि त्याच्यासाठी मी आता तुम्हाला देतोय सगळ्यात जबरदस्त हिंट, ज्याला आपण म्हणूया बेसिक्स बिफोर बॅलन्सिंग इक्वेशन्स. कुठलाही इक्वेशन बॅलन्स करायच्या आधी, बरोबर, किंवा कुठलाही रिएक्शन्स तयार करायच्या आधी मला बेसिक्स लागणार आहेत. हे बेसिक्स आधी आपण समजून घ्यायचे. हे बेसिक्स काय आहेत बघूया, हे बेसिक्स काय आहेत. तर बघा आता मी तुम्हाला सांगतोय, समजा मी तुम्हाला सांगितलं की इथं हायड्रोजन आणि वॉटर, म्हणजे इथं माझ्याकडे हायड्रोजन H आहे, ऑक्सिजन O आहे. नारायण ब्लर दिसतंय, किती जणांना ब्लर दिसतंय, ब्लर किती जणांना दिसतंय आधी बघा, मग मी पुढे जातो, नाही तर 1 मिनिट याला कॅमेरा मी व्यवस्थित करतो. अपूर्व ब्लर दिसतंय, अजून कोणाकोणाला ब्लर दिसतंय, थोडा वेळ वेट करा, थोडा वेळ, जस्ट मिनिट, जरा वेट करा, मी करतो व्यवस्थित कॅमेरा. मारून घ्या, चला 5 4 3 2 1 0, राईट, झाला, स्क्रीनशॉट मारून झाला. यस, आता मी तुम्हाला अजून पुढे नेतो बरं का, आता मी तुम्हाला याच्या अजून पुढे नेतो. हे इथपर्यंत झाला, हे ऍटम्स कसं कॅल्क्युलेट करायचं हे झालं. आता याच्या पुढे काय की मला कुठलाही केमिकल रिएक्शन करताना पिरियोडिक टेबल माहित पाहिजे, पिरियोडिक टेबल. आणि जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, तर काय बघितलेलं आहे पिरियोडिक टेबल, तर बघा पिरियोडिक टेबल समोर आहे इथं,
पिरियडिक टेबल मध्ये बघून व्हॅलन्सी काढायच्यात. व्हॅलन्सी आपल्याला व्हॅलन्सी आपण काढले ऑलरेडी. तर हे व्हॅलन्सी काढायला मला लागणार आहे केमिकल रिएक्शन बनवताना. तर तुमच्या समोर पिरियडिक टेबल ठेवा. आधी सगळ्यांच्या समोर पिरियडिक टेबल आहे का बघा, समोर ठेवा म्हणजे पुढचे रिएक्शन्स करता येतील. तर ह्या पिरियडिक टेबल मध्ये काय आहे, मला फक्त जेवढं लागणार आहे मी तेवढंच इथे ड्रॉ करून ठेवलंय. आज मला जेवढं लागणार आहे तेवढंच. तर हे काय आहे, इकडे तुमचे ग्रुप आहेत बरोबर. ग्रुप नंबर 1, 2, त्यानंतर इकडे 3, 4, 5, 6 असे ओळीने येतात. परत चालू तुमचा 13, 14, 15, 16, 17, 18 असं चालू होत आहे बरोबर. याला ग्रुप नंबर मी दिलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे हे ग्रुप नंबर पण मी दिलेत बरोबर. म्हणजे हे 3A, 4A, 5A, 6A, 7A, 8A असं. आता ह्याचा ग्रुप नंबर 1 म्हणजे याचा व्हॅलन्सी 1 मी वरती लिहिलंय बघा ब्लॅक मध्ये. ग्रुप नंबर 1 म्हणजे व्हॅलन्सी 1. ग्रुप नंबर 2 म्हणजे त्याचा व्हॅलन्सी 2. ग्रुप नंबर 3 म्हणजे त्याचा व्हॅलन्सी 3. शेवटच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत ते तिन्ही देणार. ग्रुप नंबर 4 म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला 4 द्यायला लागणार किंवा 4 घ्यायला लागणार म्हणून व्हॅलन्सी 4. ग्रुप 5 मध्ये शेवटच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे त्याला 3 घ्यायला लागणार, 3 घेणार, 3 झाला. 6व्या मध्ये शेवटच्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत त्याला 2 घ्यायला पाहिजेत म्हणून व्हॅलन्सी 2. 7व्या ग्रुप मध्ये शेवटच्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत त्याला स्टेबल व्हायला 1 इलेक्ट्रॉन घ्यायला लागणार म्हणून व्हॅलन्सी 1 बरोबर. हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. हे झालेलं आहे. पटकन आन्सर करा मला, हे झालेलं आहे का? हे झालेलं आहे का? होय झालेलं आहे. आधीच्या लेक्चरला आपण हे बघितलंय बरोबर. टेबल वरनं मला रिएक्शन करायचं आहे. कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. ह्याच टेबल वरून आपल्याला रिएक्शन करायचं आहे. हे टेबल आपल्या समोर असू देल. ओके ठीक आहे. तर आता मी तुम्हाला इक्वेशन्स कडे नेतोय. चला आता मी तुम्हाला इक्वेशन्स कडे नेतोय आणि त्यासाठी इथं वरती टायटल द्या मित्रांनो. काय? सिंपल रिएक्शन्स. सिंपल रिएक्शन्स. सिंपल रिएक्शन्स. आता हे सिंपल रिएक्शन्स बघा कसे आहेत, कसं काढायचं आहे सिंपल रिएक्शन. आधी मी काही एक्झाम्पल देतो तुम्हाला. पहिला आधी लिहून घ्या सगळं, आपण नंतर करूया रिएक्शन्स. ठीक आहे. प्रॉब्लेम सगळे लिहून घ्या. प्रॉब्लेम मी तुम्हाला देतोय बघा. पहिला प्रॉब्लेम देतोय Na+Cl. Na+Cl. सेकंड प्रॉब्लेम लिहून घ्या. दुसरा प्रॉब्लेम सोडियम Na ऑक्सिजन. सोडियम प्लस ऑक्सिजन. तिसरा घ्या. तिसरा Na सोडियम प्लस नायट्रोजन. सोडियम प्लस नायट्रोजन. चौथा घ्या. चौथा प्रॉब्लेम Na+S. पाचवा घ्या Ca+Cl. खूप सारे करायचे आहेत, वेळ लागत नाही, लगेच होतंय. एक कळलं की Ca+Cl. सहावा घ्या Ca+O. सातवा घ्या Ca+N. आठवा घ्या Al+Cl. अजून एक घ्या नववा Al+O. ॲल्युमिनियम आणि ऑक्सिजन. आता बघा मला एवढ्या सगळ्या 9 प्रॉब्लेम्स मध्ये केमिकल रिएक्शन्स कसं फॉर्म होतं हे करायचं आहे. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे काय झालंय, 2 एलिमेंट्स एकत्र आलेत. 2 एलिमेंट्स आहेत. सोडियम क्लोरीन बरोबर, सोडियम ऑक्सिजन, सोडियम नायट्रोजन, कॅल्शियम क्लोरीन, कॅल्शियम ऑक्सिजन बरोबर, कार्बन क्लोरीन असे बरेचसे आहेत. आणि काय करायचं आहे, अल्युमिनियम क्लोरीन आहे, अल्युमिनियम ऑक्सिजन आहे. ह्या सगळ्यामध्ये मला केमिकल रिएक्शन्स दाखवायचे. सगळ्यामध्ये केमिकल रिएक्शन्स. आता केमिकल रिएक्शन्स कसं दाखवायचं
बरोबर. केमिकल रिएक्शन्स कसं येणार त्यासाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलं व्हॅलन्सी कॅल्क्युलेट करायला यायला पाहिजे, व्हॅलन्सी काढायला यायला पाहिजे. आणि दुसरं की पॉझिटिव्ह चार्ज कशावर आहेत आणि निगेटिव्ह चार्ज कशावर आहेत हे पण माहित पाहिजे. पॉझिटिव्ह चार्ज कशावर, निगेटिव्ह चार्ज कशावर. तर त्याच पिरियॉडिक टेबलमध्ये बघा, मी तुम्हाला त्याच पिरियॉडिक टेबलमध्ये नेतो. याच पिरियॉडिक टेबलमध्ये मेटल्स कुठे आहेत आणि नॉन मेटल्स कुठे आहेत तर मी सांगितलं होतं काय की हे बघा, आंटी पासून बी पर्यंत, आंटी चली बेंगन लाना, हे बेंगन आहे ना, बेंगन आलू गाजर इन थैला, हा बेंगन आहे. आणि इथं आंटी आहे, फिर कल बाहेर आई आंटी, तर आंटी बेंगन आणायला जाणार आहे. म्हणजे ही लाईन बघा, ही लाईन आंटी अशी जाणार आहे, आंटी ह्या लाईन मध्ये जाणार आहेत. तर हे तुमचे काय आहेत रे, हे लाईन मध्ये दिसत आहेत, हे मेटॅलॉइड्स आहेत ना, हे मेटॅलॉइड्स आहेत. आणि याच्या खालचं हे जीई आणि एसबी हे पण मेटॅलॉइड्स आहे, बरोबर, हे पण मेटॅलॉइड्स आहे. तर या लाईनच्या इकडचे सगळे मेटल्स आहेत, बरोबर. ह्या दोन लाईनच्या इकडचे सगळे मेटल्स आहेत, लाईनवरचे मेटॅलॉइड्स आहेत आणि लाईनच्या पलीकडचे नॉन मेटल्स आहेत. म्हणजे जेवढे इलेमेंट्स इकडे आहेत ह्या सगळ्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे आणि जेवढे इलेमेंट्स इकडे आहेत याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असणार आहे, बरोबर. कळतंय? येस ऑर नो? समजतंय? हे झालेलं आहे, पटकन रिप्लाय करा यस. आता बघा, आता हा पिरियडिक टेबल मी इथे साईडला ठेवतो. आता बघा, मला सांगा सोडियम वरती कुठला चार्ज आहे रे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? सोडियम हा धातू आहे का अधातू आहे? हा मेटल आहे का नॉन मेटल आहे? म्हणजे याच्यावरचा चार्ज कळेल आपल्याला, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. सोडियम पॉझिटिव्ह, बरोबर श्रद्धा, तो मेटल आहे, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. क्लोरीन काय आहे बघा, क्लोरीन, क्लोरीन मेटल का नॉन मेटल आणि त्याच्यावरचा चार्ज कुठला आहे, प्लस का मायनस, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? क्लोरीन लवकर सांगा, निगेटिव्ह, बरोबर, मायनस. आता बघा हा पिरियॉडिक टेबल, हा आपला पिरियॉडिक टेबल. ह्या पिरियॉडिक टेबल मध्ये सोडियम इथं आहे, सोडियम इथं आहे, या लाईनच्या इकडे म्हणजे हा मेटल आहे, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यानंतर क्लोरीन इथं आहे, क्लोरीन इथं आहे, तो नॉन मेटल आहे, नॉन मेटल आहे म्हणून त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात पहिल्या पेज वरती आज की प्लस आणि मायनस असेल तर रिॲक्शन होते. इथं दाखवलं होतं ना बघा, मेटल आणि नॉन मेटल असेल तर रिॲक्शन होते. जर दोन्ही प्लस प्लस असतं तर रिॲक्शन होत नसतं. मग तुम्ही काहीतरी इथे लिहित असता तर चुकत असतं. दोन्ही प्लस प्लस असले की रिॲक्शन होणार नाही, त्यासाठी प्लस मायनस किंवा दोन्ही मायनस पाहिजे. तर इथं ते मी घेतलंय, तर इथं एक कळतोय की रिॲक्शन होणार आहे. आता ह्या प्लस आणि मायनसच्या पुढं त्याचं व्हॅलन्सी लिहायचं आहे, व्हॅलन्सी. व्हॅलन्सी सांगा, सोडियमचा व्हॅलन्सी बघा किती आहे रे, सोडियम Na चा व्हॅलन्सी 1, बरोबर. तर इथं मी लिहिला +1. क्लोरीनचा व्हॅलन्सी बघा किती आहे, क्लोरीनचा, क्लोरीनचा व्हॅलन्सी बघा Cl, Cl चा व्हॅलन्सी कुठे इथे वरती लिहिलाय 1, तर -1, बरोबर. इथं लिहिला मी -1. तर हे रिॲक्शन कसं होतंय बघा, रिॲक्शन हे आपण दाखवायचं एरोनी, रिॲक्शन दाखवायचं एरोनी. हा 1 इकडे सोडियमला येणार आणि हा 1 इकडे क्लोरीनला येणार. काय करायचंय बघा, क्रॉस करायचं याला, हे 1 इकडे येणार, हे 1 इकडे येणार, सगळीकडेच इथून पुढे. म्हणजे हे असं झाला बघा, मी कसं लिहितो, Na1 Cl1. प्लस मायनस हे फक्त रिॲक्शन होणार काय नाही होणार ते ओळखण्यासाठीच आहे, बाकी कुठे लागणार नाही आपल्याला. ते इथं कुठं प्लस मायनस द्यायचं नाही, हे फक्त रिॲक्शन होणार आहे का होणार नाही हे ओळखण्यासाठीच आहे, बरोबर. तर हे झालं Na1 Cl1, दोन्ही 1 1च आहेत म्हणून याला आपण असं लिहिणार NaCl, NaCl,
बरोबर, हे झालं पहिलं. आता दुसरं मी जर घेतलं बघा, आता माझ्यावर करा, सोडियम आणि ऑक्सिजन. सोडियम, परत आपल्याला माहिती आहे सोडियम वरती चार्ज आहे पॉझिटिव्ह, मागाशी बघितलाय पॉझिटिव्ह. सोडियमचा व्हॅलन्सी होता 1, तो मी लिहिला 1. आता ऑक्सिजन बघा रे, ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन कुठे आहे, इथं बघा ऑक्सिजन, हा इथं आहे, निगेटिव्ह चार्ज. आणि व्हॅलन्सी बघा ऑक्सिजनचा किती आहे, व्हॅलन्सी बघा ऑक्सिजनचा किती आहे, 2, बरोबर ना. तर -2 आहे, -2. तर इथं लिहायचं -2. आता ह्याचं रिॲक्शन कसं करायचं बघा, ॲरो करायचा, हे 2 इकडे येणार, हा 1 इकडे येणार, बरोबर. हा 2 सोडियमला येणार, 1 ऑक्सिजनला येणार. मग इक्वेशन कसं होणार बघा, Na हा 2 इकडे आलाय, Na2O, बरोबर का, Na2O हे झालं Na2O. तसंच तिसरा, थर्डला जावा. आता मला सांगायचं तुम्ही तिसऱ्याला, सोडियम +1 आहे, माहिती आहे सोडियम +1. नायट्रोजनचं मला सांगा चार्ज आणि व्हॅलन्सी दोन्ही सांगा. नायट्रोजनचा चार्ज आणि व्हॅलन्सी सांगा. निगेटिव्ह चार्ज, बरोबर. आणि व्हॅलन्सी सांगा नायट्रोजनचा. पिरियोडिक टेबल समोर आहे का, यस, बरोबर. नायट्रोजन इथं आहे, निगेटिव्ह चार्ज, व्हॅलन्सी 3, बरोबर. नायट्रोजन निगेटिव्ह चार्ज, व्हॅलन्सी 3, निगेटिव्ह चार्ज, व्हॅलन्सी 3. तर हे काय होणार, परत Na हे 3 इकडे आलं ना, हे 3 इकडे आलं, म्हणजे Na3N, बरोबर ना. आणि हा 1 इकडे आला, Na3N, एवढंच झालं, बरोबर आहे श्रुती. म्हणजे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडणार कसा, सर हे Na+N म्हणजे NaN व्हायला पाहिजे ना, हे Na3N कसं झालं. त्याला उत्तर हे आहे, कळतंय, त्याला उत्तर, त्याला आन्सर हे आहे. असं हे सगळं करत जायचं आपल्याला, असं हे सगळं करायचंय. तसंच आता पुढचा Na आणि S घेतला, तर Na वरती +1 चार्ज आहे, Na वरती +1 चार्ज आहे. आता S वर सांगा मला, चला S वर बघा, S कुठे आहे, काय काय आहे सांगा मला. यस बघा इथं आहे, यस निगेटिव्ह चार्ज आणि -2, बरोबर. निगेटिव्ह चार्ज आणि -2. चला इथे डोक्यावर -2 ॲरो करायचं. रिॲक्शन कसं होणार बघा, हे Na2 इकडे आला, Na2 यस, आणि हा 1 इकडे आला ना, Na2 यस, एकच आहे. खाली 1 दिला तरी चालतंय, नाही दिला तरी चालतंय, एकच आहे, Na2 यस. चला पुढे, चला CaCl, चला पुढे CaCl सांगा. Ca चं सांगा मला. आता तुमच्याकडे पिरियोडिक टेबल असेल, Ca चा चार्ज आणि व्हॅलन्सी सांगा. Ca चा चार्ज आणि व्हॅलन्सी, बरोबर आहे सायली. Ca चा चार्ज आणि व्हॅलन्सी +2. Cl चा चार्ज आणि व्हॅलन्सी कोमल, Cl चा चार्ज आणि व्हॅलन्सी सांगा. क्लोरीन, बरोबर आहे अस्मिता, -1. तर हे काय होणार बघा, चला Ca हा 1 इकडे आला आणि Cl हा 2 इकडे आला, म्हणजे CaCl2 झाला, CaCl2. पुढचा Ca आणि O चा बघूया. Ca आणि O चा सांगा. Ca चं मला सांगा रे, चला Ca चा चार्ज आणि व्हॅलन्सी, बरोबर आहे स्मिता, +2. ऑक्सिजनचा चार्ज आणि व्हॅलन्सी सांगा. ऑक्सिजनचा चार्ज आणि व्हॅलन्सी, बरोबर आहे श्रुती, सायली, -2. मग आता हे कसं होणार बघा, हे कसं होणार, Ca2O2, बरोबर, Ca2O2. आता इथं एक लक्षात घ्यायचं, ज्यावेळी दोन्ही इलेमेंट्सची संख्या बरोबर असते, ज्यावेळी दोन्ही इलेमेंटची संख्या एकसारखी समान असते, नाही सायली 2CaO असं नाही, ज्यावेळी दोन्ही इलेक्ट्रॉनची संख्या समान असते त्यावेळीस हे 2:2 असं होतं. 2:2 म्हणजेच 1:1, हे 2/2 असं होतं. 2/2 म्हणजे 1 येत आहे.
बरोबर. तर ज्यावेळी दोन्हीची संख्या समान असते त्यावेळी हे आपल्याला लिहायचं आहे असं CaO, एवढंच. कळलं? CaO असं. पुढे हा राईट साईड. आता Ca आणि N, Ca आणि N, परत Ca वरती चार्ज इथे बघितलाय आपण मगाशी +2 आहे. N वरती चार्ज आपण इथे मगाशी बघितलाय तो -3 आहे, -3 बरोबर. +2 -3 काय होणार बघा मग आता हे Ca हा 3 इकडे आला, Ca3N2 बरोबर. करेक्ट श्रुती, Ca3N2. तसंच अल्युमिनियम आणि क्लोरीन बघा, Al आणि Cl बघा, Al आणि Cl कसं होणार, Al आणि Cl. अल्युमिनियम वरचा चार्ज सांगा मला आणि व्हॅलन्सी सांगा. अल्युमिनियमचा चार्ज आणि व्हॅलन्सी बरोबर आहे सायली, +3. क्लोरीनचा आहे किती, -1, वरती मगाशी बघितलंय क्लोरीनचा आहे -1. तर हे काय झालं बघा, Al -1 तिकडे आला Al, आणि Cl चा हा 3 इकडे आला AlCl3 बरोबर, AlCl3 आला. आणि हा शेवट लास्ट जो आहे तो शेवट AlO आहे. AlO बरोबर आहे श्रुती, अगदी बरोबर आहे. अल्युमिनियमचं +3 आणि ऑक्सिजन वरती होता -2, म्हणजे हे झाला काय Al2 इकडे आलं, Al2O, आणि हे 3 इकडे आलं तर हे झालं Al2O3 बरोबर. कसं करायचं आहे केमिकल रिॲक्शन्स हे तुम्हाला सगळ्यांना कळालेलं असेल असं मला वाटतंय बरोबर. यस सर. आता उद्यासाठी होमवर्क, चला आता उद्यासाठी होमवर्क लिहून घ्या पटपट मित्रांनो. होमवर्क पहिला Al plus N, दूसरा S plus Cl, तीसरा Na plus S, चौथा Na plus P, पाचवा P plus O, सहावा N plus O, सातवा S plus F, त्याच्यानंतर आठवा Na plus Ca, आणि नववा शेवटचा यस, आणि नववा शेवटचा घ्या Na plus Ca झाला नववा शेवटचा Na plus AR. तर 1-2 मिनिटांमध्ये याचा पटकन स्क्रीनशॉट मारून घ्या. चला 2 सेकंदामध्ये 5 4 3 2 1 0 झाला स्क्रीनशॉट मारून सगळ्यांचा. हे आहे तुमचं आजच्या साठीचं होमवर्क. हे आहे आपल्याला आज होमवर्क. यस. तर आज हे केमिकल रिॲक्शन्सचे मी काही बेसिक्स फक्त बघितलेत, अगदी थोडे बेसिक्स मी बघितलेत हे केमिकल रिॲक्शनचे. कोमल फोटो सेंड करा सर प्लीज. ओके, फोटो सेंड करतो मी, याचं काही प्रॉब्लेम नाही. आणि हे आजचा व्हिडिओ पण मी आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत युट्यूबला पाठवतो, युट्यूबला सेंड करतो. जे लेट जॉईन झाले त्यांनी ते बघा. आज बरेच जण ॲब्सेंट आहेत, दुपारच्या लेक्चरला निवांत झोपले असतील, त्यांना जागा करायला पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी बघून होमवर्क रेडी करा. उद्या आपण परत लेक्चर घेऊया, त्यावेळी याच्या पुढे आपण जाऊया केमिकल रिॲक्शन्स मध्ये. तर हे बेसिक समजल्याशिवाय पुढे आपल्याला जाण्यात अर्थ नाहीये. तर हे बेसिक सगळे समजून घ्यायचं आणि मग पुढे आपण जायचं.
ओके, एनी डाऊट्स? सगळं कळलंय का? यस, ओके, यस सर, श्रद्धा यस, ओके, ठीक आहे. तर मग आज आपण इथं थांबूया, उद्या परत भेटूया. नो एनी डाऊट, व्हेरी गुड, छान, ठीक आहे. तर आज आपण इथे थांबूया, उद्या परत लेक्चर चालू होईल. सकाळचं टायमिंग मी तुम्हाला देतो उद्याचं काय आहे ते. थँक्यू.